आपण बनवूया पिठलं। आधी आपण कांदा कापून घेऊया। आता आपण कांदा चॉप करून घेऊया। कांदा आता कट करून झालेला आहे। आता मिरच्या कट करूया। मिरची आता कट झाली आहे। आपण कोथिंबीर कट करूया। आता आपण लसूण कट करून घेऊया। आता हे सगळं कट करून झालं आहे। आपण बेसन बनवूया। आता आपण पहिल्यांदा गॅस पेटवून घेऊया। आता आपण तेल टाकून घेऊया। तेल तापले, आता आपण जिरे टाकून घेऊया। आता आपण लसूण टाकून घेऊया। आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया। आता आपण कांदा टाकला आणि आता भाजून घेऊया। आता आपण बेसन पीठ काढून घेऊया। आता आपण पाणी टाकून एकजीव करून घेऊया। आता आपण त्याच्यात हळद टाकून घेऊया। आता आपण त्याला कढईत टाकून घेऊया। आता गरजेनुसार थोडं पाणी टाकून घेऊया। पीठ टाकून घेऊया। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। हे झालं आपलं बेसन तयार। आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।